डू हेल विथ युअर डील. तू काय ही डील मोडणार? मी स्वतः आत्ता इथे आपल्यात झालेली ही डील मोडतोय. मला तुझ्यासारख्या चीप माणसाशी बिझनेस करायचा नाही आहे. गुड बाय. आदित्य बोलला आणि त्याने युविकाचा हात पकडला आणि तिला घेऊन तो त्या हॉटेलच्या बाहेर निघून गेला. शौनक मात्र त्याच्या अशा वागण्याने हक्काबक्का झाला आणि युविका ती तर आधीकडे पाहतच राहिली. आता पुढे. इथे आदित्य युविकाचा हात पकडून तिला हॉटेलच्या बाहेर घेऊन आला. युविकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती आश्चर्यचकित झाली होती आधीच्या अशा वागण्याने. आदित्यने तिच्यासाठी गाडीचं डोअर ओपन केलं, तशी ती गाडीत जाऊन बसली. तो पण मग गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स दिल्या की गाडी हॉटेलवर घेऊन चला. पूर्ण रस्ताभर ती हुंदके देत होती आणि आधी मात्र खिडकीच्या बाहेर बघत होता. तो रागात होता. त्याच्या हातात तिचा चष्मा होता, पण त्याने अजून तिला तो दिला नव्हता, कारण मॅडमच्या रडण्याचा कार्यक्रम अजून सुरूच होता. पण तो रागात आहे हे तिला जाणवलं होतं. तिला वाटत होतं की डील मोडल्यामुळे तो रागात आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आपणच स्वतः जबाबदार आहोत, असं तिला वाटत होतं. ती त्याचा दोष स्वतःवर घेत होती, म्हणून तिचं मुसमुसणं सुरूच होतं. पण त्याच्या रागाचं कारण वेगळं होतं. त्याला आता शौनक अगरवालचा भयंकर राग आला होता. असं कसं वागू शकतो तो तिच्यासोबत? तो मनातच बोलला आणि त्याने त्याची हाताची मूठ आवळली. थोड्या वेळाने त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती नाक चढवून रडत होती आणि तिचे डोळे अश्रूंनी भरलेलेच होते. तसा त्याने त्याच्या खिशातला रुमाल काढून तिला दिला. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि तो रुमाल घेतला. आता ती स्वतःचे अश्रू पुसू लागली. त्याचसोबत तिने तिच्या नाकातलं शेंबूड पण पुसून घेतलं आणि आता तोच रुमाल त्याला ती परत करू लागली. तसं त्याने कसं तरीच तोंड केलं आणि बोलला, इट्स ओके, राहू दे तुमच्याकडेच. त्याने खिडकीच्या बाहेर नजर फिरवली आणि मनातच बोलला, डर्टी गर्ल. आता त्यांची गाडी हॉटेलवर पोहोचली होती. तसे दोघेही आपापल्या रूममध्ये गेले. युविका तिच्या रूममध्ये पुन्हा रडू लागली होती. तिला राहून राहून शौनकचे ते शब्द आठवत होते. यू चीप एम्प्लॉई. खरंच एवढी वाईट आहे का मी? कोणीही मला काहीही बोलतं. आधी ती शिखा आणि नंतर हा शौनक. सगळीकडे काय फक्त क्लासच महत्त्वाचा आहे का? आमच्यासारख्या मिडल क्लास मुलींना जगण्याचा अधिकारच नाही आहे का? ती मनातच विचार करत होती आणि डील मोडल्यामुळे तिला अजूनच गिल्ट आलं होतं. म्हणजे थोड्या वेळापूर्वी ती किती खुश होती की डील फायनल झाली आहे आणि आत्ता फक्त तिच्यामुळे ती डील कॅन्सल झाली होती, म्हणून तिला अजूनच वाईट वाटत होतं आणि अजूनच रडू पण येत होतं. इथे आदित्य त्याच्या रूममध्ये आला आणि तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याने घड्याळात पाहिलं तर आता रात्रीचे 10:30 वाजले होते. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो तडक त्याच्या रूममधून बाहेर गेला. आता तो युविकाच्या रूमच्या बाहेर होता. त्याने नॉक केलं तसं तिने दार उघडलं, पण त्याला समोर पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्याने तिला पाहिलं तर ती अजून त्याच ड्रेसमध्ये होती, म्हणजे अजूनही फ्रेश झाली नव्हती ती. मी आत येऊ का? त्याने विचारलं. येस सर, ती गडबडून बोलली. तसा तो आत आला. मिस सबनीस, तुम्ही अजून फ्रेश नाही झालात? त्याने विचारलं. सर मी आता जाणारच होते फ्रेश व्हायला, ती बोलली. मिस सबनीस, आय एम सॉरी, तो बोलला. तशी ती आवासून त्याच्याकडे पाहतच राहिली. सॉरी फॉर व्हॉट? तिने अडखळत विचारलं. मी तुम्हाला एकटीला सोडून शिखासोबत गेलो नसतो तर कदाचित हे घडलंच नसतं, म्हणून सॉरी, तो बोलला. नो, ॲक्च्युली आय एम सॉरी. माझ्यामुळे एवढी चांगली डील कॅन्सल झाली, ती बोलली. नो, डोंट बी. तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे. ती डील मी कॅन्सल केली आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं कोणतंच गिल्ट तुम्ही घेऊ नका, ओके? तो माझा लुकआउट आहे, तो बोलला. त्यावर ती मात्र काहीच बोलली नाही. पण एरवी तर मला किती काय बोलत असता तुम्ही, पण त्या शौनकसमोर मात्र मूग गिळून गप्प होतात का? तुमची जीभ काय फक्त मलाच बोलायला चुरू चालते का? त्याने भुवई उंच करून विचारलं. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली.
ते तुमची डील कॅन्सल करतील हीच भीती वाटत होती मला, म्हणून मी गप्प होते, ती बोलली. ओ रिअली? तो तिला तिरकस हसत बोलला. तशी ती पुन्हा त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागली. एनिवेज तुम्ही फ्रेश होऊन बाहेर या, मी डिनरसाठी टेबल बुक केला आहे आपल्यासाठी, तो बोलला. कारण तिथे पार्टीमध्ये हा सगळा मॅटर झाला, त्यामुळे दोघेही जेवले नव्हते आणि तिला पण भूक लागली असेल हे त्याला माहीत होतं. म्हणून जसं आठवलं तो तिच्या रूममध्ये आला होता आणि तिला डिनरसाठी खाली यायला सांगत होता. पण ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे त्याला काळजी वाटते का माझी? म्हणजे मी जितका वाईट त्याला समजते तितका नाही आहे का तो? असं तिला ह्या क्षणी वाटत होतं. पण जसा तो जायला वळला तशी ती बोलली, सर थँक्यू. तसा तो थांबला आणि बोलला, थँक्स फॉर व्हॉट? ते तुम्ही तिथे शौनकसमोर माझ्यासाठी स्टँड घेतला आणि मागचं पुढचं काही न बघता इतकी इम्पॉर्टंट डील ही मोडली, ती बोलली. मिस सबनीस, तुम्ही माझ्या भावाची होणारी बायको आहात, तर त्या नात्याने तुमच्यासाठी मी उभा नाही राहणार तर कोण राहणार? आणि असंही सगळी चूक त्या शौनकची होती आणि तुमच्या जागी टीना जरी असती तरी माझी ॲक्शन हीच असती. कोणत्याही मुलीचा अपमान करायचा अधिकार त्याला नाही आहे. आणि डीलबद्दल बोलत असाल तर ती डील पुन्हा इनामदार ग्रुपलाच मिळेल, शब्द आहे हा माझा, तो तिरकस हसत बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. इतका कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स? तिने मनातच डोळे फिरवले त्याच्यासाठी. ओके, मी फ्रेश होऊन येते बाहेर, ती बोलली आणि बाथरूममध्ये जाणार. इतक्यात तिच्या रूमचा लाईट गेला. तशी ती घाबरली आणि तिने त्याचा हात घट्ट पकडला. सर प्लीज जाऊ नका, मला अंधाराची खूप भीती वाटते, ती बोलली. तुम्ही काय लहान आहात का अंधाराला घाबरायला? तो थोडा चिडूनच बोलला, कारण तिने त्याचा हात घट्ट पकडला होता. पण ती मात्र डोळे बंद करूनच तिथे उभी होती. प्लीज सर, लाईट येईपर्यंत थांबा, ती विनवणीच्या सुरात बोलली. त्याला भले वाटत होतं ती लहान मुलांसारखी घाबरते अंधाराला, पण त्या अंधाराचं वाईट सत्य फक्त तिलाच माहीत होतं, म्हणून ती घाबरली होती इतकी. त्याने खिशातून त्याचा मोबाईल काढला आणि त्याचा टॉर्च ऑन केला. तसा तिचा चेहरा त्याच्या खूप जवळ होता. ती डोळे गच्च मिटून उभी होती. तिच्या कपाळावर छोटे छोटे घामाचे थेंब त्याला दिसले. तो मनातच बोलला, ही मुलगी इतकी कशी काय घाबरू शकते अंधाराला? मिस सबनीस, डोळे उघडा, तो बोलला. तिला पण थोडासा उजेड बंद डोळ्यातून बाहेर जाणवत होता, म्हणून तिने डोळे उघडले. तर तो समोर मोबाईलचा टॉर्च घेऊन उभा होता. त्या मोबाईलच्या लाईटमध्ये पुन्हा त्याने तिचे ते घारेट डोळे पाहिले, जे आत्ताही त्याला खूपच आकर्षक वाटत होते. थोडा वेळासाठी तो पाहतच होता त्या डोळ्यात, पण तिने लगेच नजर फिरवली. तसा तो भानावर आला. इतक्यात लाईट्स आले, पण आता तिने पाहिलं तर ती त्याचा हात घट्ट पकडून उभी होती. तसा तिने झटका लागावा तसा त्याचा हात सोडून दिला आणि मी येते फ्रेश होऊन, ती नजर चुकवूनच बोलली आणि बाथरूममध्ये पळाली. त्याने मात्र नकारार्थी मान हलवली आणि तो पण बाहेर निघून गेला. ती फ्रेश होऊन बाहेर आली आणि डिनरसाठी तयार झाली. पण तिने आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा तिला आठवलं, तिचा चष्मा नव्हता. ओ शिट, माझा चष्मा? त्या शौनकने माझा चष्मा मला परत दिलाच नाही. अरे यार, आता मी काय करू? अजून उद्याचा दिवस पण काढायचा आहे. चष्म्याशिवाय मी कसं मॅनेज करेन? ओ गॉड, ती बोलली आणि मग नाराजीनेच रूमच्या बाहेर निघून आली. तसा समोर आदित्य उभा होता. त्याने तिला पाहिलं. लेट्स गो, तो बोलला आणि खाली गेला. ती पण त्याच्या पाठोपाठ खाली गेली. त्याच हॉटेलमध्ये त्याने टेबल बुक केलं होतं. दोघेही तिथे जाऊन बसले. त्याने जेवण ऑर्डर केलं. तसं त्यांचं जेवण आलं आणि मग ते दोघेही जेवू लागले. आदित्य त्याचं डाएट फूड खात होता आणि युविकाने तिच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलेलं. तो शांतपणे खात होता. दोघांमध्ये काहीच संभाषण नव्हतं, पण युविका मात्र तिरप्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. तिला थोड्या वेळापूर्वी घडलेलं सगळं आठवत होतं. आज इतक्या दिवसात ती त्याचा चेहरा निरखून पाहत होती आणि तिला तो जबरदस्त हँडसम वाटत होता. म्हणजे त्याचे फ्रेंड्स नुसतेच नव्हते म्हणत त्याला,
ॲडी द प्रिन्स. तो दिसत होताच एखाद्या राजकुमारासारखा. ती मध्ये मध्ये त्याला स्टेअर करत होती. तो मात्र खाली मान घालून जेवत होता. खूपच डिसेंट वाटत होता तो तिला आत्ता ह्या क्षणी. मिस सबनीस, मला बघून झालं असेल तर जेवणावर कॉन्सन्ट्रेट करा. बराच उशीर झालाय आता. तो बोलला तशी ती गडबडली. हो, ते मी तुम्हाला कुठे पाहत होते. ते तर मी तुम्ही ते घासफूस खाऊन कसे काय जगतात ते पाहत होते. ती त्याच्या डाएट फूडबद्दल बोलत होती. पण तिच्या ह्या उत्तराने तो मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला. हे तुम्हाला घासफूस वाटते? इट्स माय डाएट फूड. तो थोडा रागानेच बोलला. तेच हो, पण कुठे ते डाएट फूड आणि कुठे हे आमचं झणझणीत जेवण. कंटाळा नाही येत का हो तुम्हाला तेच तेच खाऊन? ती बोलली तसं त्याने डोळे फिरवले. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. डू इट फास्ट. वी आर गेटिंग लेट. तो बोलला तशी ती मनातच चरफडली. हा सडू पुन्हा आला त्याच्या रिअल अवतारात. बरोबर हा डेव्हिलच आहे. उगाचच मला काही क्षणांपूर्वी वाटलं की हा प्रिन्स आहे. ती मनातच बोलली आणि तिचं जेवण संपवू लागली. आता त्यांचं जेवण झालं होतं आणि मग तिथून ते त्यांच्या रूमकडे आले. दोघांच्याही रूम बाजूबाजूलाच होत्या. गुड नाईट सर, ती बोलली आणि तिच्या रूममध्ये जाऊ लागली. तोच त्याने तिला आवाज दिला. मिस सबनीस. तशी ती थांबली. येस सर, ती बोलली. तसं त्याने त्याच्या खिशात हात घातला आणि तिचा चष्मा बाहेर काढला. हा घ्या. तो चष्मा तिच्या हातात देत बोलला. माझा चष्मा? थँक्यू 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 सर. ती तिचा चष्मा स्वतःच्या हातात घेत खूप आनंदाने बोलली. पण मला वाटलं होतं की मी तिथेच विसरून आले होते. मग तुमच्याकडे कसा आला माझा चष्मा? तिने विचारलं. तिथून निघण्याच्या आधी मी शौनकच्या हातातून घेतला होता. तो बोलला. तशी ती हसली. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ती बोलली. यू आर मोस्ट वेलकम. गुड नाईट. तो बोलला आणि त्याच्या रूममध्ये गेला. ती पण मग तिच्या रूममध्ये निघून गेली. पण खुश होती ती, कारण तिचा चष्मा सापडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य लवकर उठून तयार झाला. त्यांची आज पण कुबेर इंडस्ट्रीजमध्ये मीटिंग होती. पण तो तिथे जाणार नव्हता, कारण त्याने त्याची डील कॅन्सल केली होती. म्हणून आता पुन्हा तिथे जाण्यात काहीच पॉईंट नव्हता. म्हणून तो त्याची दुसरी कामं करत बसला होता. इतक्यात त्याच्या डोअरवर नॉक झालं. त्याने दार उघडलं तर समोर युविका उभी होती, एकदम रेडी होऊन. सर, आपली मीटिंग आहे 10:30 वाजता, ती बोलली. मिस सबनीस, मी डील कॅन्सल केली आहे, म्हणून आता पुन्हा तिथे जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे. सो यू कॅन रिलॅक्स, तो बोलला. पण सर, ही मीटिंग दुसऱ्या प्रोजेक्टसाठी आहे, ती बोलली. मला आता त्यांच्यासोबत काम करण्यात कोणताच इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट पण आपण त्यांना ऑफर नाही करणार आहोत. ओके, तो बोलला. तशी ती पण ओके बोलली आणि जाऊ लागली. तोच त्याने तिला पुन्हा आवाज दिला. मिस सबनीस, तुमचा लॅपटॉप घेऊन इथे रूममध्ये या, तो बोलला. इथे? तुमच्या रूममध्ये? तिने आश्चर्याने विचारलं. हो, त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय झालं? ऑफिशियल डिस्कशन करायचं आहे. पर्सनल गप्पा मारायला नाही बोलवत मी तुम्हाला, तो बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली आणि मग ती तिचा लॅपटॉप घेऊन त्याच्या रूममध्ये आली. त्याने तिच्यासमोर एका प्रोजेक्टचे काही पॉईंट्स लिहून दिले आणि तिला त्यावर प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं. तो आता त्याच्या लॅपटॉपवर दुसरं काम करू लागला. युविकाने ते सगळे पॉईंट्स नोट डाऊन केले आणि मग त्या प्रोजेक्टचे डिटेल्स स्टडी करू लागली आणि प्रेझेंटेशन बनवू लागली. आदित्य मध्ये मध्ये एक कटाक्ष तिच्यावर टाकत होता. त्याला ती खूप सिन्सिअर वाटत होती काम करताना, कारण ती अक्षरशः मन लावून ते प्रेझेंटेशन बनवण्यात गुंग झाली होती. तिचं डेडिकेशन आवडलं होतं त्याला. इतक्यात त्याचा फोन वाजला. मिस्टर अगरवाल कॉलिंग येत होतं. त्याने फोन रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग मिस्टर आदित्य, मिस्टर अगरवाल बोलले. व्हेरी गुड मॉर्निंग मिस्टर अगरवाल. बोला, आज कसा काय सकाळी सकाळी कॉल केलास? आदित्य तिरकस बोलत होता त्यांच्याशी. पण मिस्टर अगरवालचं नाव ऐकून युविकाचे मात्र कान टवकारले इथे. मिस्टर आदित्य, आज आपली मीटिंग होती, पण अजून तुमचा काहीच पत्ता नाही आहे, मिस्टर अगरवाल बोलले.
सी मिस्टर अगरवाल, तुम्हाला कळलंच असेल की काल आपल्यात झालेली डील मी कॅन्सल केली आहे. तसा ऑफिशियल मेलही पाठवला आहे मी तुम्हाला. आय होप तुम्हाला तो मेल मिळाला असेल. आणि जर मी तो प्रोजेक्ट तुमच्यासोबत करणार नाही आहे तर मग मला पुढचा कोणताही प्रोजेक्ट तुमच्यासोबत करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. थँक्यू, गुड बाय, आदित्य बोलला आणि फोन ठेवून दिला. युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली होती. पण लगेचच पुन्हा आदित्यचा फोन वाजला. मिस्टर अगरवाल, आय सेड आय एम नॉट इंटरेस्टेड इन वर्क विथ यू, आदित्य बोलला. पण मिस्टर आदित्य, प्लीज असं नका करू. अहो, ते दोन्ही प्रोजेक्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही प्लीज असं करू नका, मिस्टर अगरवाल बोलले. मिस्टर अगरवाल, तुम्हाला खरंच असं वाटतंय काल तुमच्या मुलाने जे काही केलं त्यानंतर मी हा प्रोजेक्ट तुमच्यासोबत करेन? नो वे, आदित्य बोलला. पण मिस्टर आदित्य, तुम्ही समजून तर घ्या. प्लीज एकदा मला चान्स द्या, मिस्टर अगरवाल बोलले. तसा आदित्य ओठांच्या कोपऱ्यात हसला. ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला चान्स द्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे, आदित्य बोलला. युविका हळूच त्याच्याकडे पाहत होती. अट? कोणती अट मिस्टर आदित्य? मिस्टर अगरवाल बोलले. तुमचा मुलगा शौनक ह्याने मिस सबनीस यांची तुमच्या पूर्ण स्टाफसमोर माफी मागितली तर मी पुन्हा ती डील तुमच्यासोबत करायला रेडी आहे, आदित्य बोलला. आणि इथे युविका मात्र एकदम स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.